साहेब 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं एमआयडीसीचं ते आम्ही नक्की काढू। अरे बाबा, हा एकनाथ शिंदे आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। बघा, गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे, नगर विकास पण माझ्याकडे आहे आणि आता उद्योग मंत्री आहेत, उद्योग मंत्री आपले उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे। काय करणार तुम्ही? साहेब 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं एमआयडीसीचं ते आम्ही नक्की काढू। नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार? ओके, चला, धन्यवाद चला। अरे बाबा, हा एकनाथ शिंदे आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। हे काय इंडस्ट्रियल कॉरिडॉर बाबत पाठपुरावा करत आहे ना तू, आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही दोघंही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ। रेल्वे संगमनेर मार्ग जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून तोही आग्रह धरू आपण। आणि रेल्वे संगमनेर मार्ग ना, आणि शास्ती लावले का? दंड शास्ती पण आणि वरती दंड पण। आता आपलं सरकार आहे, आता कसं काय दंड घेणार? बिलकुल नगर विकास खात्याकडे आहे ना ते। नगर विकास मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो, शास्ती आणि दंड डबल काही चालणार नाही, त्याच्यावरची काढून टाकायला लागेल निर्णय। विना परवाना बांधकाम किती वर्षापूर्वीचे आहेत? बरेच जुने असतील, त्यांचं नियमितीकरण इतर शहरांमध्ये केलं तसंच संगमनेर मध्ये पण आपण करूया। आणि अजून काय? दवाखाना, ए भाई, तो आपला आरोग्य मंत्र्याला सांग ना येऊन जा इकडं। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आहे आपला, आणि ड्रग माफिया पण इथं आहेत का? ड्रग माफियांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना जेरबंद केलं पाहिजे। त्यांची चौकशी, हे नवीन तरुण पिढी बिघडवायचं काम जे करतात, हे पाप जे करतात, त्यांना धडा शिकवण्याचं काम पण केलं जाईल। जेजुरी येथे भक्तांना काय कुठं पाठवायचंय? जेजुरी येथे भक्तांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तू पाठपुरावा करतोय, त्याला पूर्णपणे मी मदत करेन, हे वचन या ठिकाणी देतो। आणि हे कोणी आरोग्य मंत्री काय करायचं? कुठं हॅलो, अरे थांब ना बाबा, आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत इथं बाबा। अमोल खताळकडे मी आलोय, तिथं त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे, पण त्याची दुरावस्था आहे। महिला आणि बाल रुग्णालय 100 बेडचं हॉस्पिटल आहे ना, बंद आहे, ते चालू करायचंय। काय करणार तुम्ही? मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि ताबडतोब ती सगळी जोडणी लावतो। हा, मी करून देतो लगेच। अमोल खताळ यांना बोलवा आणि त्याचं बघा, इथं लोक, हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय। आपण सांगितलं साहेब, आपला आदेश म्हणजे शिरसावत, त्यामुळे प्रश्न नाही। हा, प्रश्न नाही, चला ठीक आहे। आता परिवहन मंत्र्याचं काय, मी सांगितलं देतो जागा, काय प्रॉब्लेम। आणि मी आपल्याला शब्द देतो की बघा, हे काम एकनाथ शिंदेने एकदा सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द पाळतो।
ये बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता। ये एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता है। आणि म्हणून मैं तो एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता।